भक्ताची इच्छा पूर्ण करतोय देव। त्या भगवत भक्ताचा नियम होता, रोज सकाळी भगवान शिवशंकराला बाबाजी स्वामीजी चिताभस्म लेप करायचा। चिताभस्म जिनच्या पॅन्टीवाल्याला एखाद्या वेळेस चिताभस्म कळायचं नाही। चिताभस्म म्हणजे माणूस मेल्याच्या नंतर माणसाला जाळल्यावर जी राखुंड असतं का त्याला चिताभस्म म्हणतात। तुम्ही त्याला हात लावल्यावर आंघोळ करता, पण त्या भक्ताचा नियम आहे, रोज सकाळी भगवान शिवशंकराला पूजा पाठ स्नान गिन सगळं दही दुधाचा अभिषेक आणि मग चिताभस्माचा लेप करायचा आणि मग आपल्या बाकीच्या कामाला लागायचा। हा नित्य नियम। कर्मनो गहनो गती कुठे बाबा, त्याचं नशीब बी इतकं गोड होतं, रोज त्या गावात एक ना एक माणूस मरत होता। नाही तर माणूस नाही मेले कुठून आणायचं चिताभस्म? इतकं सोपं आहे का ते? रोज एक माणूस मरायचा, रोज 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 एक माणूस। योग असा आला, काय भगवंतानं परीक्षा पाहिली असेल देव जाणे, एके दिवशी माणूसच नाही मेला। रोज ती व्यक्ती स्नानाला गेली की येताना मशानभूमीत जायचं, मशानभूमीमध्ये एक खापराची वाटी होती त्यांच्याकडे। त्या खापराच्या वाटीमध्ये पात्रामध्ये येताना मुठभर चिताभस्म आणायचं, काल जाळलेल्या माणसाचं आज सकाळी घेऊन यायचं। रोज एक माणूस मरत होता। दारामध्ये कोणारा होता, त्या कोणाऱ्यात ती वाटी ठेवायची, पाण्याची घागर भरून आणायची, शिवजीला अभिषेक करायचा आणि मग संपूर्ण पूजा आटपल्याच्या नंतर भस्म लावायच्या वेळेला आवाज द्यायचा, लक्ष्मी, ए लक्ष्मी, भस्म घेऊन ये। आणि मग ती बाई, त्या व्यक्तीची पत्नी, ती बाबाजी भस्माची वाटी आतमध्ये गाभाऱ्यात घेऊन जायची। पण योग असा आला, एके दिवशी पूजेला बसले, मशानभूमीत आले, पण प्रेतच काल जळाल नाही। काय करा, काय नाही केलं त्यांनी। घरी आले, ती वाटी जशाल तशी तिथे ठेवली, ती खापराचं झाकणी असेल काय म्हणते त्याला, ते ठेवलं। पूजेमध्ये मग्न आहेत, पूजा आटपली, नित्य ठरलेल्या नियमानुसार आवाज दिला, लक्ष्मी, लक्ष्मी भस्म घेऊन ये। बाई एकाच आवाजात भस्म घेऊन जात होत्या। पत्नी होती ती, धर्मपत्नी होती ती। हो, आणि अशी ज्याला पत्नी भेटली असेल ना, एका आवाजात आवाज देते आणि काम करते, तो वनवासात असला तरी समजायचं मी स्वर्गात आहे। 100 आवाज देऊनही ज्याची बायको बोलत नसेल, ते बंगल्यात असला तरी समजायचं मी मसन वाट्यात जळायलो। काय असं शास्त्र इचकायची गरज नाही, सोपा पुरावा आहे तो, काही एवढी तानापाणी करायची गरज नाही त्याला। कर्कशे संगती दुःख उदंड फजिती, मालकाचा पुरावा आहे। ज्याच्या जीवनात सात्विक पत्नी आहे त्याचा संसार गोड आहे। भला कण्या खात असतील, आंबाड्या खात असेल, घुगऱ्या खात असेल, काय भेटेल ते खात असेल, पण माणसं, पती आणि पत्नी एक संसारूपी रथाची चाक आहेत। एक जर खालीवरी झालं तर गाडी कानी होत असती, उलथत असती, नाही जमत। एका आवाजात बाई भस्म घेऊन यायच्या, 3 आवाज दिले, बाई येत नाही। बाईने विचार केला, 3रा आवाज पडलाय, भस्म नाही, करावं काय? शंकर बुवा 4था आवाज यायच्या आतच बाईनं अंगाला पेटून घेतलं, दारात पेटून घेतलं, ठण 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 चाळ लागला। आणि नंतर त्या भक्ताच्या लक्षात आलं, देवा काल कोणी जात नाही राहिलं, त्याच्याकरता चिताभस्म नाही, मी काय करू? भगवान शिवजीच्या घळा 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 अश्रू येत होते। देवा आज माझा नियम मोडतोय, देवा माझा नियम मोडतोय। डोळे पुसले आणि त्या गाभाऱ्याच्या बाहेर आले तर दारात राखुंड्याचा ढिगल होता। स्वामीजी मुठभर चिताभस्म घेतलं आणि भगवान शिवजीला भस्माचा लेप दिला। शिवजी प्रगट झाले, पुरविली आळी सांगते, हे भक्तराज काय इच्छा आहे तुझी? तुझी आळी काय, इच्छा काय? काहीच नाही। ज्या धर्मपत्नीनं माझा नियम शाबूत ठेवला, तिने जर पेटून नसतं घेतलं ना प्रभू, सबदेवों के बाबा शिवजी, तर माझा नियम आज मोडा असता। पण माझा नियम चालू ठेवण्याचं फार मोठं श्रेय तिला आहे, म्हणून माझी एकच आळी आहे, माझी एकच इच्छा आहे, तिला पुन्हा जिवंत करा।
भगवान शिवशंकरांनी पुन्हा जिवंत केलं. पुरवेली आळी पुरवेली शिवजीच्या अधिष्ठानावर तो पुरावा एक आणि दोन पुरावे सांगणार. बरोबर 10:30ला सोडायचं आपल्याला. दुसऱ्याच्या बांधात आऊत नाही घालायचं. नंतर फार मोठी भजनाची संध्या होणार आहे. गोरोबा काकाचे हात तुटले. तोडी लेकर आणेसाठी वैराग्याचा मेरू तो गोरा कुंभार तोडी लेकर आणेसाठी किंवा विवेका सहित वैराग्याचे बळ धगधगीत ज्वाळा अग्नी जैसा कडकडीत वैराग्य. बसा रमेश बोला. गोरोबा काकाचं कडकडीत वैराग्य. भजन बंद करू देत नव्हते. आपण जर देव भोदवाल बसलो, देव पूजेल बसलो ना, आमदारचा जर पिया आला ज्या त्या परिसरातल्या आणि फोन या आणि बायकून पाहा, अहो हावरानं आमदार साहेबाचा पियेचा फोन आहे, हो मी लाईन देवाला गण, तुम्ही निघा. हे रे बुकिया, अशी असतील का ती माणसं? देव येडा आहे का कोणाची इच्छा पूर्ण करा? बोंबलू बोंबलू मेले माणसं. त्याच्या स्वप्नात नाही, स्वप्नात देवानं इच्छा पूर्ण करण्यासाठी त्या योग्यतेचं भजन लागतंय. तू म्हणे तासिन मिले चांगलं भजन करतो, त्याला आवडलं पाहिजे. सुमळ्या विठाला विठाला तुम्ही माणसं पुढे बसता, गर्दी जमा होती, मलाही वाचतं मिले कीर्तन चांगलं करतो. अरे देवाला आवडाव रे बाळ्या, लोकायला आवडून काय फायदा आहे? लोक जे कीर्तनात येत तेच तमाशात येत. किती लोकांच्या सगळ्याच्या बनेली काढा बरं, किती वारकरी पुढे बसलेले. तर बनेलीला आंगडे काढ्या सुपाडा आणि छात्या दिसतील बऱ्याच लोकांच्या. आणि यायनं चांगलं म्हणलं म्हणजे महाराज चांगला असतोय.
वांग हुरपळले आणि हुरपळीने येम तुला बाळ्या विठाला विठाला मालकानी चांगलं म्हणाव बालकानी चांगलं म्हणाव माणसं कोणाला चांगलं म्हणतात ऐक नाही दुकानदार तुमच्याकडे आलतो मी 4 तारखेला स्मरणात आहे माझ्या तारीख त्याला झाली 2-4 वर्षे वास्तूचं कीर्तन मीठ खाल्ल्या होत्या अनाथ ठुताच तुम्ही माणसं विठाला विठाला भजन करू लागली बाई पाण्याला गेल्या बाबाजी धोत्राच्या आच्या गोच्या खोसल्या उपर नावळलं टापर चिपळ्या घेतल्या 2 घागरी पाणी टाकलं त्या मातुड्याचा चिखल केला आणि ते तुडू लागले जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी बाई पाण्याहून आल्यानं पाहिलं वेगच सांगतो मला पुढचा विषय सांगायचा मार्मिक पूर्वी आली गुडघ्या इतकाले पाये रक्तानं लाल चिखली मिळाले रक्तमास नवलाची गोष्ट ऐक सखये बाई कुंभाराने बाळ तुडविले पायी हसत खेळत बोबडे बोलत गोड लेकरू महेश ते पोरग तुडिलं काकाने बाईच्या लक्षात आलं भजन बंद केल्यानं काशीराम बुवा मालकाला पटत नाही पण लेकरू माईला आवडत ना मायन ती माय ना काय माईच्या प्रेमाचं वर्णन करायचं संतांनी माईच्या प्रेमाचं वर्णन केलं कवी लोकांनी माईच्या प्रेमाचं वर्णन केलं कथाकारांनी कीर्तनकारांनी माईच्या प्रेमाचं वर्णन केलं एक कवीले फार गोड बोलतात एका बाईला देव भेटला देव 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 भेटला आणि देवानं सांगितलं बाई मी तुझ्या प्रसन्न आहे तुला काय देऊ देव जरी मज कधी भेटला जे हवे ते माघ मनाला ती बाई म्हणते मला जर कधी देव भेटला आणि तुला आवडन ते माग म्हणला तर ती बाई म्हणली एकच मागेल माझ्या आयुष्यातले काही दिवस माझ्या बाळाला देऊन टाक इतका अतूट प्रेम करणारी माय लेकरू तुडीले काय वाटलं असेल धनी माझं भजन बंद का विषयच नाही बाकीचा भजन बंद का म्हणून चाक फिरवायची काठी घेतली 2 हाताने टाकणार राहील का वाचल याचा विषयच नाही बाईच्या लक्षात आले भजनानंदी व्यक्ती पांडुरंगाची शपथ आहे दिगंबर बुवा बायकोचं रूपांतर बहिणीत झालं पांडुरंगाची शपथ आहे शंकर बुवा हात लावताना फेकून दिली काठी पत्नीचं रूपांतर बहिणीत सामान्य त्यागास बापान दुसरी पोरगी दिली सगळ्यांना कथा बघण्यात आहे पाया पडे जावाई जावाई तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे पहिली सांभाळलं तसं हिला सांभाळा 2 बायका बाबा स्पर्श नाही एके दिवशी कुणीतरी सांगितलं आणि आण बाटली अंगावर हात घेतले घरातल्या खांबाला तलवार बांधली काय तलवार कट्यार काय असेल तोडी लेकर आणण्यासाठी खंडशी हात तोडले भजनाला काही अडचण नाही तोंड चांगलं होतं थोडकं वाजून भजन करायचे अडचण एक आली दिगंबर बाबा संक्रांत महिन्यावर आली काशीराम बाबा सगळ्या बायका आल्या आमच्या संक्रांतीला गाडगे कोण करायचे हात तुटलेत पुन्हा गावात कुंभाराचं घर नाही हात तुटलेत करायचं काय आता आणि पूर्वीच्या बऱ्याच गोष्टी उधाऱ्यावर चालायच्या सुतार मामा वर्षाची एकदा संधी घ्यायचे वर्षभर आवत भरून द्यायचे नावी दादा एकदा संधी घ्यायचे वर्षभर दाढी कटिंग करायचे हा नियम होता या पुरुषोत्तम महाराज विडाला विडाला कुंभार दादा वर्षाची एकदा संधी घ्यायचे वर्षभर ते वर्णाला गाडगे वगैरे आता कुकरा आले तेव्हापासून गाडग्याचा विषय नाही आता डबल गाडगे आले माणसं आता मोठ्या मोठ्या शहरानं खापराचा तवा खापराची कुकर खापराच्या बिस्लऱ्या
आता जुन्यावर आले माणसं, जुन्यावर. त्याला माहितीये ना हे जुनं आपण तुडिलं म्हणून तो कोरोना आलाय. एक लक्षात ठेवा, आपण असतोल नसतोल प्रत्येकाच्या दारात एक तरी झाडा असावा. भविष्यात असा उष्मघात होईल, असा उष्मघात होईल की आपण बिना अग्नीची घरातली घरात कोंडून मरतोल. वरी सर्व तेजाला शमवण्याची ताकद फक्त झाडात आहे. लय ओया झाडाच्या ज्ञानोबराने लिहिल्या, लय तुकोबराने अभंग झाडाची लिहिली, नामदेवरानं लिहिली, चोखोबराने लिहिली, नाथबाबाने लिहिली. झाडाच्या पाण्याच्या ओया लिहिल्या, सगळ्या लिहिल्या. झाड अत्यंत गरजेचं आहे. हो, जुन्यावर आलं पाहिजे. आता ज्या हॉटेलमध्ये एका म्हातारीचा फोटो आहे त्या हॉटेलवर जास्त गाड्या जातात आणि म्हातारी 9 वर्षापूर्वीच मेलेली, पण इथं चुलीवरल्या भाकरी भेटतात म्हणून मोठ्या खपक्या लोकांच्या गाड्या मधात. अरे तुला देवानं माय दिली, तिला वायलं काढून दिलं, हॉटेलवरल्या म्हातारीच्या भाकरी खाला, तिच्या पाय पड जाईन, ती तुला मस्त तयावरली भाकर, गवऱ्यावरली भाकर भाजून देईल. या जुन्यावर या, या लय गरज आहे जुन्याची. हो, कोणी द्यायची गाडगी आम्हाला? गोरोबा काकानं सांगितलं, काकू ताई आई बाई गरीब माणसं होती, काळजी करू नका, मी संक्रांतीची तयारी करतो तुमच्यासाठी, चिंता करू नका, चिंता करू नका. पुरविली आधी सांगतोय, काय विटेवरचा मालक भक्ताची इच्छा पूर्ण करतो. संक्रांत 15 दिवसावर आली. गावातला प्रतिष्ठित व्यक्ती सकाळी घरी आला आणि त्या प्रतिष्ठित व्यक्तीने सांगितलं, गोरोबा आहेत का गोरोबा घरी? हे जरा जरा पैसेवाले काका कशाला म्हणतील? ज्याच्याकडे जास्त पैसे झाले की त्याची जीभ लांबत असते, ते जरा एकिरी बोलत असते. तरी यायचा नांगा आता बंद झाला ह्या काळात. 22 वर्षापूर्वी लय चलत होतं पैसेवाल्यात. ए रावसाहेब काय रे, आणते कडीचं बकीट. रावशा पळालाच कडी घेऊन आणि 2-3 मुद्या घाऊन नुसता पंक्तीत फिरायलेला. आता एखाद्या श्रीमंतान मनभर रावशा ते कडीच्या बकिटात तो गुतू हानीन. ते म्हणेन तू आम्हाला सांगायला का सोंबळ्या, तू वाक न, तुझ्या कमरीला का येडिंग झाली का? तू वाक जाय ना, तुला नाही का शिर्यात याच्यात कडीत हात घालतायत, पोळ्या वाढतायत नाहीत का तुला? आता जो वाकन का लोक त्याला मानतात. फुगिरायला मानायला कोण नाही रिकामा. आता विडाला विडाला आहेत का गोरोबा घरी? गावातला प्रतिष्ठित श्रीमंत 4-2 श्रीमंत घेऊन आला. गोरोबा काकाचं काळी झालं. रे बापरे, संक्रांतीचं घरानं दिसतंय. गोरोबा जी मालक जी म्हणायची माणसं त्या काळात मोठ्या लोकायला. मोठे तसे वागत होते ना. अहो, 3 सांजाच्या वेळेला शेतातून बायका ज्या रस्त्याने येतात का त्या रस्त्यानं मोठाली माणसं बसत नव्हते. त्याला माहित होतं गोर गरीबाची बाई दिवसभर काम करून ह्या रस्त्यानं आता येते आणि त्या बाईचा पदर पडलेला असेल, थकलेली असेल, भागलेली असेल, डोक्यावर सरपणाचा भारा असेल, टोपला असेल भाकरीचा रिकामा, ती येताना काहीतरी शेतातून घेऊन येत असती आणि आपण कशाला रस्त्यावर बसायचं. ही इज्जत, हा नियम जुन्या काळातली माणसं सांभाळीत होते. म्हणून कधी न जर एखादा श्रीमंत अधिकारी पुढे आला तर त्याच्यामुळे बायका चपला हातात घेत होत्या. आता कुठं वाट्यावर तंबाखू चोळीत बसलेले तंबाखेन यायला त्या कौरक भेट्यान नियम असतात, मात्रा असते. तेव्हा लोणचं किती सुंदर हो द्या महेश अंकल, ते एकच फोड खात असते. वाटीभर खाल्ल्यावर सर्दी होईल का नाही? औषधाने खोकला राहतोय, बंदी बाटली पेत असतात का? दारू आहे का ती? उठायचाच नाहीस ना पुन्हा. प्रमाण असते, प्रमाण असते. मी नेहमी सांगत असतो, सासऱ्याने सुनाच्या पुढून जर जाचा, सुनेने सासऱ्याच्या पुढून जाताना पदर पडू द्यायचा नाही. सुनेनं सासऱ्याच्या पुढून जाताना पदर पडू द्यायचा नाही. आणि सून स्वयंपाक करताना सासऱ्यानं चुलीला पाय लावून शेकायचं नाही. तुम्ही याला बी टाळ्याच वाजवायले मारिदा तुम्ही बाळ्या. सून स्वयंपाक करीत असताना जर सासरा चुलीला पाय लावून शेकत असेल तर त्या सुनानं धिलपीनच हाणायचा सासरा. जर तिला पाप लागलं तर गिरगावकराच्या बोखंडीवर पाप. विठाला मार्मिक तात्विक माणसं होती त्या काळात.
या मालक या 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 या. गोरगरीबाला मदत करीत होती माणसं त्या काळात, म्हणून लोक मालक म्हणत होते. आता बायका मालक म्हणूनच सुंबळायला, हे बुटाड हरपून आले तर यायला काय मालक म्हणायचं. प्रत्येक गोष्टीत नियम होता. मला कळत नाही जुना काळ, पण जुन्या माणसाच्या परिस्थित्या जर ऐकल्या तर 4-4, 5-5 दिवसाचे बाजरीचे तुकडे मधुकरीतली जुन्या काळातली अध्ययन करणारी कीर्तनकार त्यांच्या बालवयात 4-4, 5-5 दिवसाचे बाजरीचे मधुकरीचे तुकडे भिजून खाल्ले, अशी जुनी लोक सांगतात. तुमच्यासारखी जुनी राहिलेली माणसं. आता काळ गोड आलाय, काळ गोड आलाय म्हणून ह्या टपराच्या गाडीत बसलेल्या हलकट अवलादीनं नियम पायाखाली घालायचे नाही. कन्या आंबाड्या घुगऱ्या खाऊन जुन्या लोकांनी नियम सांभाळले संप्रदायाचे. हे नियम 4-2 आता जरा बरा काळ आलाय म्हणून मातीत घालू नकोस नियम. त्याला रावणाला मातीत घालता येते, तो कष्ट पेटवायला काहीच दिवस लागायचे नाही. विडाला विडाला विडाला. मला नुसता बॉईल जनचा त्रास व्हायला तर लाज वाटती. बाळ्या वय नाही तू बसायचं, पण त्याला इलाज नाही, तो माझा हातचा विषय नाही. योग असा आला. या या दादा या. गोरोबा जी, संक्रांत 14 दिवसावर आली जी. एखादा पाहुणा रावणार नाही का तुमचा? कोण विचारतोय आपल्याकडे पैसे नसल्यावर? धनवंता लागी सर्व सब पैसे के भाई. क्या बात है भाई, सब पैसे के भाई. सब पैसे के भाई. अपना साथी नहीं कोई, अपना साथी नहीं कोई, सब पैसे भाई, सब पैसे के भाई. अपना बाई आपल्या जवळ नसल्यावर कोणी विचारतंय? पत्रिका देत नाहीत पाहुणे रमेश बुवा गरिबी असल्यावर.